फ्रेंड सर्कल गोडेगाव टॉस जिंकलाय. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. स्मॅश उरुळी कांचन टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करेल. आमचे पंच मैदानाचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रुप नंबर 2 मॅच क्रमांक 3 त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. यातून जी जिंकणारी टीम आहे ती या सुपर 11 मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाचा ताबा घेताना जी पाहायला मिळते. प्रवीण गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रवीण गायकवाड माईकवरती देखील आहेत. आमचे नावकरी मैदानाच्या आतमध्ये प्रवीण गायकवाड अगदी आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती प्रवीण, नॉन स्ट्राइक वरती अगदी आपण पाहतोय अमोल. तर षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. गणेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज. हा फटका अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. एक चांगला बोलबाला या टीमचा नक्कीच अगदी आपण पाहतोय. उरुळी कांचन या ठिकाणी देखील बरंचसं क्रिकेट खेळलं जातं. उरुळी कांचन म्हटलं की सचिन राठोड यांच्याकडे विषय नक्कीच जाताना जो पाहायला मिळतो. अनेक मैदान सचिन राठोड यांनी मात्र गाजवली. अनेक प्रोफेशनल टीम मधून खेळताना पाहायला मिळाले. ओ चेंडू अगदी आपण पाहतोय पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. 4 रन. रिवर्सचा चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केलाय. 4 धावा स्कोर कार्ड वरती या ऍड होतील. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर एकूण 5 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. या अगोदर या टीमनं अगदी आपण पाहिलं की या शिवछत्रपती जुन्नर या टीमचा केलेला पराभव. या मॅच मध्ये कशा प्रकारचा परफॉर्मन्स राहतो ते मात्र पाहायचं आहे. फटका सजवलाय. चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. षटकार. 6 धावा. धावफलक जाऊन पोहोचेल 11 वरती. या धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. गणेशचं षटक क्रमांक पहिलं त्या ठिकाणी जारी आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अगदी आपण पाहतोय. चेंडू सुसाट वेगा सीमा पार. खणखणीत चौकार. 4 रन. पहिल्या षटकात प्रचंड मोठी या आतिषबाजी. 2 चौकार 1 षटकार जो वसूल केलाय मैदानाच्या आतमध्ये अमोल. स्ट्राईकच्या दिशेला खेळताना जो पाहायला मिळतो आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील जवळजवळ 89 धावांचा डोंगर या टीमनं मात्र उभा केला होता. या मॅच मध्ये अगदी आपल्याला पाहायचंय की 5 षटकात कितपत धावसंख्या मात्र बनवली जाते. षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर 16 धावा स्कोर कार्ड वरती येताना ज्या पाहायला मिळतात. स्मॅश उरुळी कांचन सर्वप्रथम फलंदाजी करत असताना उर्वरित 4 षटकांचा खेळ अजूनही मात्र जो बाकी आहे. दोन्ही टीम अगदी आपण पाहतोय. एक टीम आंबेगाव तालुक्यातून मात्र या ठिकाणी या उपस्थित नक्कीच झालेली आहे. अगदी मंचर कडून भीमाशंकर कडे जात असताना गोडेगाव हे गाव नक्कीच लागतं. त्या ठिकाणचा फ्रेंड सर्कल गोडेगाव. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. अगदी घोडेगावचे खेळाडू आहेत. माळींचे खेळाडू नक्कीच टीम मध्ये समाविष्ट आहेत. आता मात्र गावाचं पूर्णपणे पुनर्वसन नक्कीच होताना आपल्याला जे पाहायला मिळतंय. माळीन गाव
आणि या गावावरती एक चित्रपट देखील आला, एक होतं माळीन. अगदी आपण पाहिले आंबेगाव तालुक्यातील खेळाडू या टीम मध्ये मात्र समाविष्ट आहेत. फ्रेंड सर्कल घोडेगाव मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज त्या ठिकाणी मात्र सज्ज होताना जो पाहायला मिळेल. हा चेंडू अगदी आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावफलक 18 धावा. षटक क्रमांक दुसरं त्या ठिकाणी प्रगती पथावरती चालू असताना गोलंदाज आहे दिलीप. षटक क्रमांक दुसरं टाकताना आपल्याला जो पाहायला मिळतोय दिलीप. यष्ट्यांचा वेध त्रिफळा त्या ठिकाणी उद्ध्वस्त. अगदी आपण पाहतोय विकेट तर होईल पतन, फलंदाज होतोय बाद. गिरीश मैदानाचा ताबा घेताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. अमोल अतिशय आक्रमक फलंदाजी करत होता. 2 चौकार 1 षटकार त्यानं मात्र खेळला, परंतु त्याला त्या ठिकाणी मात्र बाद करण्यात यश येतंय. आणि या गिरीश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः आशिष दादा मारणे नक्कीच अगदी आपण पाहतोय गुणलेखकाच्या भूमिकेत. काल देखील गुणलेखन केलं होतं, आज देखील करतायत स्वतः आयोजक. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज. ओ चेंडू अडवलाय त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतो आहे चांगले क्षेत्ररक्षण केले गेले. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. हरित क्रीडांगण त्यावरती चालू असलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार एबी ट्रॉफी. ए फॉर आशिष दादा, बी फॉर भरत दादा. एबी ट्रॉफी पर्व पहिलं मोठ्या धुमधडाक्यात संपन्न होताना आपल्याला जे पाहायला मिळते. हा चेंडू अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातो आहे. विकेटचं होईल पतन. प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन. मोहम्मद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण नक्कीच परतताना आपण पाहतोय. या इनिंग मध्ये किती धावा उभारल्या जाणार ते खूप महत्वाचं आहे. स्मॅश उरळी कांचन टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करणारी टीम फ्रेंड सर्कल घोडेगाव आपण त्या ठिकाणी मात्र पाहतोय. फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला पुन्हा एकदा पोहोचेल. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. नो बॉल, नो बॉल. बिमर चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय. नो बॉल. नो +1. एकूण धावा 2 स्कोर कार्ड वरती ऍड होताना नक्कीच ज्या पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज त्या ठिकाणी मात्र सज्ज होताना जो पाहायला मिळेल. आजची प्लेइंग 11 स्मॅश उरळी कांचन टीमची जर पाहिली अगोदरच्या मॅच मध्ये आपण मोनूची तडाखेबाज फलंदाजी नक्की जी पाहिली. ओ हा फटका अगदी आपण पाहतो आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेला चेंडू सीमारेषा पार करेल. चौकारासाठी 4 रन. थँक्यू.
थँक्यू. धावा 25 स्कोअर कार्डवरती. लॉंग ऑन आणि या मिड विकेटच्या मधोमध जो एरिया असतो काऊ कॉर्नर त्या क्षेत्रामध्ये हा चौकार वसूल केला आणि या षटकात अगदी आपण पाहतोय 9 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूण 25 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 18 चेंडूंचा खेळ अजूनही मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. या अगोदर मी सचिन राठोड यांचा नक्कीच विषय घेतला. आजही अनेक मैदानं अशी अशा आहेत की या त्या ठिकाणी सचिन राठोड यांच्या आठवणी काढल्या जातात. आमच्या ग्रामीण भागात खोडदचं ग्राउंड असेल, चिंचबन स्टेडियम आळकुटी असेल, नारायणगावचं मैदान असेल, बरंचसं क्रिकेट खेळलं. महाराष्ट्राच्या बाहेर देखील क्रिकेट खेळलं. परंतु आमच्या परिसरात आजही अशी मैदानं आहेत. सचिन राठोडचे मिड विकेटच्या दिशेला खेचलेले षटकार आजही प्रेक्षक त्या आठवणी काढतायत आणि 40+ क्रिकेट अजूनही चांगलं खेळतात. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 26 धावा आहेत. ओव्हर क्रमांक 3 त्या ठिकाणी मात्र प्रगतीपथावरती जारी आहे. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. हा फटका अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कॅच ड्रॉप जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळत आहे. गलथान पानाला क्रिकेटमध्ये तारा नसतो, चुकांना नक्कीच तारा नसतो. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय झेल सोडला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. फार मोठा इतिहास आहे. झेल सोडल्यानंतर काय होतं या अगोदर देखील आपण पाहिले. शेरू लोहारचा सुटलेला झेल या क्रीडांगणावरती आणि पहिलं अर्धशतक या मैदानावरती ठोकलं होतं. आता मात्र यष्ट्यांचा भेद घेणारा चेंडू क्लीन बॉल्ड, फलंदाज बाद. मोहम्मद नक्कीच बाद होताना आपण पाहिला तर मोनू मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा 27 धावा अगदी आपण पाहतोय. मोनू बडेकर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. एक आक्रमक एक स्फोटक फलंदाज आहे. अगोदरच्या मॅच मध्ये आपण उत्तुंग षटकार पाहिले मोनू बडेकर यांचे स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 28 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 3 गडी एका बाजूला मात्र गमवलेत स्मॅश हुरळी कांचन टीमने. हा फटका पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक फार दूर, चेंडू सुसाट वेगात, क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. फेकी पोहोचली एक आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल विकेटचं पतन. एष्ट्या उडवल्यात, धावबाची शिकार मोनू बडेकर. ही विकेट खूप महत्वाची असेल. अगोदरच्या मॅच मध्ये मोनू बडेकरचा खेळ सगळ्यांनी पाहिला. तो धावबाद होतोय. सोपान पारदी काय धावत पळत गेला. गॅप मध्ये चेंडू होता हाताचा, चेंडू उचलला आणि त्यानंतर केलेली फेकी. क्षेत्ररक्षणी बाब देखील खूप महत्वाची असते. जॉन्टी रोड्सच्या खेळाडूंना मात्र दाखवून दिलं जागतिक क्रिकेटला क्षेत्ररक्षण काय असतं. अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती स्वतः गोलंदाज. नो बॉल त्या ठिकाणी पंचांचा इशारा. माफ करा, चेंडू बाहेर चाललाय असं पंत सांगत होते त्या ठिकाणी.
पंचांच्या खाना कोणा त्या ठिकाणी या चांगला चेंडू नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 29 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय आणि या 4 गडी बाद त्या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये केवळ 4 धावा ज्या खर्च केल्या गेल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकानंतर 25, तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा अगदी या आपण पाहतोय आणि फक्त 4 धावा. बॉलर सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. जमिला समांतर लगत फाटका जो खेळून काढलाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. एक धाव पुन्हा एकदा वसूल केली जाईल. षटक क्रमांक 4 त्या ठिकाणी मात्र जारी आहे. या षटकात कशा प्रकारची कामगिरी नक्कीच केली जाते. धावांवरती अंकुश या अगोदरच्या षटकातच मात्र जो लावला गेला, परंतु प्रयत्न असेल एका बाजूला स्मॅश उरुळी कांचन टीमचा. पहा याच फटक्यांची होती गरज. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, हवेच्या लाटावरती स्वार होत उत्तुंग षटकार त्या ठिकाणी मात्र ठोकलाय. 6 धावा. धावफलक देखील मुसुंडी मारतय, उडी घेतय, झेप घेतय. धावफलक पोहोचलंय 36 वरती. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार. बॅक टू बॅक सिक्सर. दुसरा षटकार लागोपाठचा ठोकलाय. लागोपाठचा दुसरा षटकार ठोकलाय आणि याच फटक्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे आहे. पुन्हा एकदा आक्रमण, हायलाइट पाहावे असे 3 फटके पाहायला मिळाले. लागोपाठचे 3 षटकार. जबरदस्त फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज गिरीश. लागोपाठ 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकले गिरीशने. थँक्यू. 18 क्रमांकाची जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. या जर्सीचा देखील फार मोठा इतिहास आहे, क्रिकेट रसिकांना माहित आहे. ओ हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे, हा देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर. आता मात्र नो. आणि षटकार लागोपाठचा 4था षटकार अगदी आपण पाहतो आहे. आणि या षटकारांसाठी थांबा डीजे. लागोपाठ 3 षटकारांसाठी आमचे आयोजक संयोजक संपूर्ण AB ट्रॉफी आयोजन समिती यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक प्रदान केले जाईल गिरीश यांच्यासाठी. चांगली कामगिरी करा. पारितोषिकांची नक्कीच या ठिकाणी बरसात होताना आपल्याला जे पाहायला मिळते. सिंगल घेतली गेली एक धाव त्या ठिकाणी मात्र जे घेतली गेली एक धावफलक जर पाहिलं तर मात्र या सिंगल बरोबर पोहोचेल 56 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. 56 रन ऑन स्कोर कार्ड. 56 धावा धावफलकावरती आहेत. गगनाला गवसणी घालणारा आणखीन एक गगनभेदी उत्तुंग षटकार अगदी आपण या ठिकाणी पाहतो आहे.
थँक्यू. 62 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 62 रन ऑन स्कोर कार्ड. हे षटक थोडंसं महागडं नक्कीच आपण पाहतोय. तब्बल 33 धावा या षटकामध्ये येताना ज्या पाहायला मिळत आहेत. आणि आता षटक टाकले जाईल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये जे टाकले जाईल. रोहित त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी मात्र सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. शेवटचं षटक, अंतिम षटक, अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये. हा फटका फाईन लेगच्या दिशेला सुसाट वेगात चेंडू धावताना पाहायला मिळतोय. चौकारासाठी 4 रन. कव्हरच्या दिशेला सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र जे केले. फेकी अप्रतिम. त्या ठिकाणी दुसरी धाव वेगात घेतली जाईल. 2 धावा होत आहेत पूर्ण. धावफलक या 2 धावांच्या सहाय्यानं तब्बल 75 धावा धावफलकावरती. स्मॅश उरी 68 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. 68 पलीकडून सगळे पाकायला लागले 75 म्हटल्यानंतर. 68 धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. स्मॅश उरुळी कांचन. 89 धावांचा डोंगर या अगोदरच्या मॅच मध्ये याच टीमनं उभा केलाय. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. गिरीशच्या बॅटमधून हा षटकार येताना जो पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय चेंडू सीमारेषा भेदून, तोडून, चिरून जातोय चौकारासाठी. काय फलंदाजी केली आहे गिरीशने. जबरदस्त फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला विकेट गेले असताना जबरदस्त खेळ त्या ठिकाणी गिरीशचा आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आता परतावं लागेल गिरीशला. वैयक्तिक 48 धावांची खेळी. एकदा जोरदार टाळ्या गिरीशच्या या दमदार खेळासाठी. 48 धावांची खेळी त्या ठिकाणी मात्र साकारली. अप्रतिम खेळ गिरीशचा. आणि संघाचं धावफलक जर पाहिलं तर तब्बल 78 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. 78 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. आणि याच बरोबर एक इनिंग संपताना आपण पाहतोय. बनवल्या गेल्यात एकूण धावा 69 79 धावा त्या ठिकाणी मात्र ज्या बनवल्या गेल्यात. आणि जिंकण्यासाठीचं जे लक्ष असेल 80 धावा जिंकण्यासाठी आवश्यक असतील. दुपारच्या सत्रात त्या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व टीमचं, संघांचं पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहतायत AB ट्रॉफीचा थरार दिवस क्रमांक 3 या ठिकाणी या जो चालू आहे.
अरे या जशी मॅच चालू होईल पुन्हा एकदा आपल्याच पुण्यनगरीचा एक सोनेरी आवाज शैलेश निवंगुने सर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर स्वागत असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. आपल्याला ही विनंती असेल. कुठल्याही प्रकारचा वेळ न खर्च करता आपण लगेच मॅच इथे संपन्न करतोय. आजच्या दिवसभरामधली ही 5वी मॅच मैदानामध्ये सुरू आहे. स्मॅश क्रिकेट क्लब उरुळी कांचन या संघाने निर्धारित 5 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 78 धावा केल्यात आणि 79 माफ करा 79 झाल्यात. 80 धावींची गरज आहे. 80 धावा इथे जिंकण्यासाठी आहेत. स्मॅश क्रिकेट क्लब उरुळी कांचन या संघाची आपण आता गोलंदाजी पाहूच. मगाच्या मॅचमध्ये देखील अफलातून त्यांनी खेळ केला. पहिल्या मॅचमध्ये 91 धावा एक मोठं लक्ष इथे संपादित केलं. त्यामध्ये विस्फोटक अशी बॅटिंग गिरीश यांनी केली. तर या मॅचमध्ये देखील 80 धावांपर्यंत मजल मारली. जे कामगिरी चांगली आहे. 30 चेंडूंमध्ये 80 धावा, जवळपास चेंडूंपेक्षा 50 धावा अतिरिक्त आहेत, जास्त आहेत. आणि त्या 80 धावांचा पाठलाग तो देखील फार महत्त्वाचा आहे. फ्रेंड्स क्रिकेट क्लब घोडेगाव हा संघ. चला आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानाचा ताबा घ्या आणि पंचांना देखील विनंती की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि लगेच मॅचला इथे सुरुवात करायची आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. 80 धावेंचा पाठलाग आहे म्हटल्यानंतर पॉवर प्लेची षटकं फार महत्त्वाची आहेत. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हे देखील पाहण्याजोगं आहे. स्मॅश क्रिकेट क्लब आतापर्यंत या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये आपल्याला चांगली सर्वोत्तम कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे फलंदाजी आहे त्याचप्रमाणे चांगली गोलंदाजी देखील आहे. नुकतीच उरुळी कांचन इथे एक स्पर्धा संपन्न झाली आणि तिथल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना एकत्रित घेऊन एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि त्यामध्ये देखील काही खेळाडूंचा खेळ जो आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू आपल्याला एकत्रित या स्पर्धेमध्ये देखील खेळताना पाहायला मिळतात. राठोड साहेबांचं अगदी योग्य असं मार्गदर्शन जे कित्येक दशकं स्मॅश 11 म्हटल्यानंतर उरुळी कांचन आणि उरुळी कांचन म्हटल्यानंतर एक दबदबा, या संघाचा दबदबा. पण कित्येक दशकं या टीमचं नाव ऐकलेलं असाल. जी जुनी पिढी आहे त्या जुन्या पिढीने एक नवीन पिढी घडवली आहे. स्मॅश 11 उरुळी कांचन येथील हे सर्व खेळाडू आहेत. ग्रामीण भागातून आलेत परंतु चांगलं आणि कडवं आव्हान इथे शहरी भागातील खेळाडूंच्या पुढे देखील त्यांनी उपस्थित केलं आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील षटक क्रमांक मैदानामध्ये पहिल्याला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती सुरुवातीचा षटक पृथ्वीराज. तर स्ट्राईकला आपण पाहतोय स्वप्नील आणि नॉन स्ट्राईकला असतील ते संतोष. डबल एस. पहिला चेंडू इथे स्क्वेअर कटचा प्रयत्न, परंतु चेंडू जर आपण पाहिला तर विकेट वरतून शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरतून अतिरिक्त उसळी त्या ठिकाणी घेत आहेत
आणि त्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे, निर्धाव चेंडू आहे. सुरुवात तर इथे असरदार केली आहे. चांगली सुरुवात इथे जी गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते पृथ्वीराज यांची. पुढचा चेंडू इथे देखील पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तिथे काही अंतरावरती आहे, दूरवरती आहे, त्यामुळे इथे झेल होत नाहीये, परंतु सिंगल मिळेल. एका धावेने इथे धावसंख्येची सुरुवात होते. 80 धावेंच्या पाठलागाला सुरुवात होते. दोन्ही बॅटर जर आपण पाहिले तर आघाडीचे विस्फोटक बॅटिंग करण्यासाठी जाणले जातात. डबल एचची जोडी आहे, दोन्ही उजव्या शैलीचे बॅटर आहेत. पुढचा चेंडू संतोषसाठी. इथे देखील बॅटची एज आणि त्यानंतर टिपला जाईल झेल. पहिला बॅटर संतोष झेल बांधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्या षटकामध्ये इथे आपण पाहतोय काहीशी पडझड होते आणि त्या पडझडीतून सावरणं देखील लगेचच सावरणं देखील फार गरजेचं आहे. कारण 80 धावा बनवायच्यात म्हटल्यानंतर इथे तुम्हाला एका बॅटरवरती निर्भर राहून चालत नाही. प्रत्येकाला इथे संधी मिळणार आणि प्रत्येकाने आपलं स्थान, आपली जागा इथे राखून ठेवण्याची कामगिरी करायची आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिला असाल स्मॅशर क्रिकेट क्लब संघाचा आघाडीचा बॅटर पहिल्या चेंडूवरती बाद झाला, तरी देखील 90 धावा त्या संघाने पूर्ण केल्या. जे एकावरती निर्भर संघ नाहीये. या संघामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत, चांगले क्षेत्ररक्षक देखील आहेत. कारण जी संघाची बांधणी केली राठोड सरांनी, एक जुने जाणतं क्रिकेट आहे, त्यांनी जी बांधणी केली ना ती महत्वाची आहे. की एक बाद झाला तर दुसऱ्याने डाव सावरायचा आहे, दुसरा बाद झाला तर तिसरा असेल. पुढचा चेंडू इथे लोअर फुल टॉस, परंतु स्विचिटचा प्रयत्न, इथे तो प्रयत्न काहीसा फसतोय. चेंडू आपण पाहतोय एक धाव त्या दरम्यान मिळेल. बॅटची एज तिथे आपल्याला येताना पाहायला मिळाली. आकाशामध्ये देखील फायटर जेट ज्याप्रमाणे भ्रमण करतायत, अगदी इकडून तिकडे फायटर जेट आपल्याला जाताना पाहायला मिळतात. लोहगाव इथे ही स्पर्धा सुरू आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. इथे देखील आकाशाला तर गवसणी घातली आहे, परंतु मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि झेल इथे टिपला जातोय. दुसरा बॅटर देखील इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हेलियन आहे. चांगली सुरुवात गोलंदाजाची विश्वची इथे आपण पाहतोय पृथ्वीराजाची. चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी. पहिल्या मॅचमध्ये देखील अप्रतिम अशी गोलंदाजी या गोलंदाजाने केली. फक्त 4 धावा खर्च करत असताना एक बॅटर बाद केला होता. या मॅचमध्ये देखील पहिलं षटक हाताळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाचे दोन्ही आघाडीचे बॅटर स्वस्तामध्ये बाद केलेत, जे कुठलाही मोठा फटका खेळू दिला नाही. आणि त्यामध्ये आपण पाहतो इथे बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील दिलीप, लेफ्ट हँडेड, डावखुरा शैलीचा. स्ट्राईकला सज्ज होत आहेत दिलीप. नॉन स्ट्राईकला आहेत ते योगेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे स्क्वेअर कट, त्यानंतर चेंडू वन बाउन्स. शॉर्ट थर्ड मॅनचा खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. तिथे जाऊन विसावतो. एकेरी धाव त्या दरम्यान मिळते. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या होते ती इन बिन 3. जे पहिल्या मॅचपेक्षा या मॅचमध्ये अजून चांगली कामगिरी. पहिल्या मॅचमध्ये 4 धाव्यांवरती एक बॅटर बाद केला होता. दुसऱ्या मॅचमध्ये 2 बॅटर बाद केलेत आणि 3 धावा खर्च केल्यात. जे कामगिरी अशी उंचावलेली आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज पृथ्वीराज याची. चला, एक षटक संपल्यानंतर सगळेजण गोळा होणं फार गरजेचं नाहीये. लगेच दुसरा गोलंदाज जबाबदारी घ्यायची आणि पटकन गोलंदाजी मार्कवरती यायचं. वेळ अजिबात खर्च करायचा नाही. 3. हा षटक संपलंय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट, परत सिंगल, परत विकेट, त्यानंतर सिंगल, असे 6 चेंडू झालेत. 0, 1 विकेट, 1 विकेट, 1 असा ॲनालिसिस आहे. गोलंदाजी मार्कवरती सर्वात लकी खेळाडू, नावच लकी आहे. गोलंदाजी मार्कवरती मागच्या मॅचमध्ये शेवटचं षटक हाताळलं होतं.
इथे दुसरं षटक दिलंय पॉवर प्लेचं. बघा ही संधी आहे, बँक बॅलन्स जास्त आहे त्यामुळे इथे तुम्हाला आपल्या गोलंदाजांना वापरण्याची संधी आहे की शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये कशी करतोय ते पाहणं देखील गरजेचं आहे. टीमचे मेंटॉर फार बारकाईने लक्ष देतात की कुठला खेळाडू कुठे तैनात करायचा आहे, कुठे काय करायचंय हे मैदानाच्या बाहेर बसून देखील करता येतं. ते राठोड साहेब करतायत. इथे देखील चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटर जर आपण पाहिलं तर काहीसा अतिरिक्त शफल होतोय. चेंडू बॅटवरतून ब्रश झालाय, हलकीशी एज आणि त्यानंतर फाईन लेगच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळते, धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 4. 80 धावींचा पाठलाग आहे म्हटल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी निम्म्या धावांपर्यंत तरी मजल मारणं फार गरजेचं असतं. कारण या मैदानामध्ये धावा येत नाही असं होत नाही. सिक्सर सुप्रीमो आहे, चेंडूचं नाव सिक्सर आहे आणि बॉल देखील वेगात षटकारा पार जातोय. पुढचा चेंडू लकी यांचा. इथे लोअर फुल टॉस परंतु गती काहीशी कमी. बॅट इथे आपण पाहतोय वेगात फिरवली आहे परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. काहीस गोलंदाजाशी चर्चा पंचांनी केली, काहीसा व्यत्यय तिथे चेंडू टाकल्यानंतर मला वाटतं पंचांच्या समोरच गोलंदाज येतोय असं कळवण्यात आलं. पुढचा चेंडू इथे देखील आखूट टप्प्याचा चेंडू, मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अप्पर हँडचा केलेला वापर. बॅटर होईल 3ऱ्या क्रमांकाचा बाद. बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. बघा या सर्वच खेळाडूंचं जर क्षेत्ररक्षणाची शैली आपण पाहिली तर झेल घेत असताना अप्पर हँडचा वापर नाही का. विदेशामध्ये अशा पद्धतीने झेल टिपले जातात. आता तुम्ही म्हणाल हे उरुळी कांचनचे आहेत, यांना सवय कशी? कोच विदेशातले आहेत नाही का. राठोड साहेब विदेशी दौरे करून आलेले आहेत त्यामुळे हे मार्गदर्शन इथे अगदी योग्य आहे. झेल टिपणं गरजेचं आहे. तो अप्पर हँड असू द्या, लोअर हँड असू द्या, परंतु लोअर हँड ॲज अ सेफ साईट, कारण त्यामध्ये झेल सुटण्याची शक्यता फार क्वचित असते. परंतु इथे क्षेत्ररक्षकांनी चांगला झेल टिपलाय. बॅटर क्रमांक 3 बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये रोहित हिटमॅन. रोहित इथे मैदानामध्ये आहे. नावाप्रमाणे खेळावं लागेल, हिट करावे लागतील. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केली आहे आणि दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण केली जाते. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 6 धावा. फार संत गतीने इथे धावसंख्येला सुरुवात केली. इथे वेग वाढवणं गरजेचं आहे, गिअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. लढायला पाहिजे तर तुम्हाला गिअर शिफ्ट करावाच लागेल. पुढचा चेंडू इथे काय फटका सजवलाय. व्हॉट अ टायमिंग. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑफ, सीमारेषा पार, दमदार असरदार षटकार. 6 धावा. काय फटका सजवलाय. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना देखील दिवसा तारे दिसले असतील. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढला, हेलिकॉप्टर उडवलं, लँड सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. धावसंख्या 12. दुहेरी अंकामध्ये प्रवेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अशा फलवून चेंडू ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे. सिंगल वेगात घेतली आहे. धावसंख्येत 1 नेच वाढ. धावसंख्या 13. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 13. 3-13 कोणाची होणार. स्मॅश 11 उरुळी कांचन की फ्रेंड सर्कल गोडेगाव. 3-13 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पॉवर प्लेमध्ये 13 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा एक वेगवान गोलंदाज जयदीप खेत्रे. एक उंचपुरा गोलंदाज, ज्या गोलंदाजाला खऱ्या अर्थाने उंचीचं फार महत्त्व आहे. जो उंचपुरा खेळाडू आहे तो गोलंदाज प्रामुख्याने दिसतो आपल्याला. आणि जयदीप यांना लेदर बॉलचा अनुभव आहे. मागच्या मॅचमध्ये काहीशी खर्ची गोलंदाजी केली परंतु ज्या फलंदाजाने त्याच्यावरती आक्रमण चढवलं ना, शक्कल लढवली आणि त्याला बाद देखील केलं. हीच खासियत आहे जयदीपकडे देखील. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर इथे त्याला आमंत्रित केलंय. पाहूया या मॅचमध्ये तो कमबॅक करेल का स्वतःसाठी. पुढचा चेंडू. पहिला चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न करेल परंतु चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. पंच काय कळवतात, खेळाडू कळवतात षटकार आहे. 6 धावा आहेत. क्षेत्ररक्षक अगदी योग्य निर्णय देतात. त्यांना ठाऊक आहे
क्रिकेट कसं खेळलं जातं, पंचांना एवढ्या लांबवरचं दिसत नाही, परंतु खेळाडू कळवतायत की चेंडू आउट ऑफ दी पार्क आहे आणि त्यामुळे इथे षटकार आहे. धन्यवाद. पृथ्वीराज यांनी कळवलं, धन्यवाद पृथ्वीराज. असं सहकार्य करणं फार गरजेचं आहे, ही खेळाडू वृत्ती आहे. आणि त्याचमुळे आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती हिटमॅनच्या बॅटमधून षटकार. एक षटकार तर आलाय, सातत्य हवं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे विकेटचा प्रयत्न केलाय, परंतु टायमिंग इथे प्रॉपर होत नाही. डीप काऊ कॉर्नर मध्ये चेंडू जातोय, सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. फेकी बघा कशा पद्धतीने केली आहे आणि नाराजी स्पष्टपणे गोलंदाजाची दिसून आली. ही फेकी करत असताना इथे एखादी धाव अतिरिक्त देखील गेली असती, परंतु एकाच धावेवरती समाधान. धावसंख्या होती ती 19. पुन्हा एकदा डावखुऱ्या शैलीचा बॅटर आहे. 20 झाल्यात, 20 धावा झाल्यात. दिलीप आणि रोहित ही जोडी मैदानामध्ये. स्ट्राईकला आपण पाहतोय दिलीप आहे, डावखुऱ्या शैलीचा बॅटर आहे. रोहितने तर सूत्र आपल्या हाती घेतली आहे, मोठा फटका खेळण्याच्या तो देखील तयारीत आहे. दिलीपला देखील साथ द्यावी लागेल. पुढचा चेंडू इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडू खाली. आता बघा लोअर हँडचा केलेला वापर, अगदी सेफो साईड. झेल सुटण्याची शक्यता 99.99%. इथे जर आपण पाहिलं तर योग्य पद्धतीनेच आहे. 0.1% इथे झेल सुटू शकतो. लोअर हँड बॅटर इथे दिलीप बाद होतील. चौथा बॅटर तंबूच्या आश्रयाला आहे. दिलीप यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. विनोद. चला विनोद सर पटपट मैदानाचा ताबा घ्या. चला पुढच्या तिसऱ्या ग्रुपच्या 2 टीमा आल्यात का? आल्या असतील तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. खराडी 11 खराडी आणि यंगर्स बारामती दोन्ही टीम्स आल्या असतील तर आपली उपस्थिती इथे समालोचन कक्षामध्ये द्यायची आहे, कारण आपली प्लेइंग 11 नाही 20 आणि संपूर्ण टीमचा फोटो इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल. लगेच या, आपली उपस्थिती द्या, आपल्याला ही विनंती असेल. नवीन बॅटर विनोद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. खऱ्या अर्थाने हा फटका ऑन साईडला खेळायचा होता. आपण म्हणतो ना जायचं होतं वाशीला, परंतु बॉल गेला काशीला. इथे चेंडू शरीरावरती आदळलाय, मारायचा प्रयत्न ऑन साईडला आहे, परंतु इथे शरीराचा वेध. एक धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 21. पुढचा चेंडू रोहितसाठी. गती परिवर्तन, उल्टा पुल्टा, क्या बात है. एक ही मारा, सॉलिड मारा, देख घुमा के. षटकार. 6 धावा. नावात किती पॉवर आहे बघा. भारतीय संघाचा संघनायक रोहित, त्याला पदवी दिली हिटमॅन. इथे देखील रोहित आहे, आपण त्याला पदवी दिली हिटमॅन आणि तो हिट देखील करतोय. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. वा बाई वा, क्या बात क्या बात क्या बात. इथे येतो षटकार. 6 धावा. कधी इकडे कधी तिकडे, बॅक टू बॅक 2 षटकार. रोहितला फक्त साथ देण्याची गरज आहे. काय फटकेबाजी इथे केली आहे. या अगोदरचा चेंडू tenniscricket.in वरती आपण पाहू शकता. या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. झोपून इकडे चेंडू फेकून दिला, मैदानामध्ये तो पडला, परंतु चेंडूला देखील धाडलं सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा, 33 रन्स ऑन अ बोर्ड. बघा एका बाजूने रोहित तर किल्ला लढवतोय, त्याला साथ कोणाची मिळेल. विनोद तर मैदानामध्ये आहे. 2 षटकांच्या नंतर 47 धावा करायच्या आहेत. मला वाटतं 12 चेंडू आणि 47 धावींची गरज. चला खराडी टीम आणि यंगर्स बारामती प्रतिनिधी अथवा कॅप्टन लगेच या. गोलंदाजी मार्क वरती मोहम्मद. अजून एक नवीन गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये यांना गोलंदाजी करताना पाहायला मिळाली नाही, परंतु अजून एक गोलंदाज आहे. नवीन गोलंदाज या स्पर्धेमध्ये या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल.
एक डीप लॉन्ग ऑन, डीप लॉन्ग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. पुन्हा एकदा काहीसा बदल. मिड ऑफचा खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात केलाय. वा, जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे चेंडू खेळण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 34 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकला रोहित आहे. लागोपाठ 2 षटकार तर मारले, तिसरा मारतील का? नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. दुहेरीचा यशस्वी प्रयत्न दोन्ही बॅटरमध्ये. चांगला आय कोऑर्डिनेशन. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 धावा झाल्यात. 36. रोहित चांगली फटकेबाजी या ठिकाणी करतोय. पुढचा चेंडू मोहम्मद यांचा रोहितसाठी. इथे देखील वा, हेलिकॉप्टर. एक धाव तर पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय परंतु रोहित वन साइड हिरो प्रमाणे बॅटिंग करतोय. जेव्हा जेव्हा चेंडू बॅट वरतून येतोय त्यावेळेस मोठे फटके येतात. त्याचबरोबर एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये देखील केलं जात आहे. धावसंख्या होते ती 38 धावा. 38 मधल्या 26 धावा एकट्या रोहितच्या बॅटमधून आल्यात. काय बॅटिंग इथे केले. त्यामध्ये 3 षटकार आहेत. 4 षटकार आहेत. इथे मात्र चेंडू डीप काऊ कॉर्नर आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. सिक्सर सुप्रीमोचा चेंडू आहे. त्याला बाउंसही आहे. लगा तो 6 और छुटा तो 4. केतनभाई शाह यांच्या माध्यमातून या स्पर्धेला नव्हे तर या संपूर्ण एबी ट्रॉफी जेव्हा जेव्हा संपन्न होईल त्यामध्ये सिक्सर सुप्रीमोचा चेंडू आपल्याला लाभणार आहे. त्याचं योगदान आपल्याला त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. इथे देखील लोअर फुल टॉस परंतु इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. रोहित तिथे बाद होतील आणि मोठा धक्का इथे फ्रेंड्स सर्कल ग्रुपला बसतोय. 5वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. तंबूच्या आश्रयाला. बारामती विरुद्ध खराडी. निलेश लोंढे संघाचे संघनायक. तर दुसऱ्या बाजूला बारामती यंगर्स बारामती चेतन कालांगे आणि त्याचबरोबर अक्षय तावरे. म्हणजे ही सगळी बारामतीची जी टीम आहे ती टीम आज आपल्याला इन ॲक्शन पुढच्या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळतील. बारामतीचे सुपरस्टार आणि त्याचबरोबर त्यांना कडवं आव्हान देणारे आमचे सर्व खराडीचे सगळे खेळाडू निलेश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ते देखील खेळतील. नागेश पुजारी हे देखील आपल्याला इन ॲक्शन खराडीच्या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतील. पुढचा चेंडू नवीन बॅटर. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून तर काढलाय. सिंगल इथे मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. चार षटकांचा खेळ इथे संपुष्टात येतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 43 धावा. शेवटचे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 37 धावेंची इथे गरज आहे. 6 चेंडू आणि 37 धावा. कित्येक वेळेस आपण 6 चेंडूमध्ये 6 षटकार पाहिलेत आणि त्या 6 षटकारांची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये जर का तुम्ही अशा धावा पूर्ण केल्या तर इथे एका मॅच मध्ये आयुष्यामध्ये हिरो बनण्याची संधी आहे. तर हिरो नक्की कोण होईल? गोलंदाजी मार्क वरती विनायक. नवीन बॅटर आपण पाहतोय अमोल. याने 1 धाव तर पूर्ण केले परंतु एकेरी नव्हे तर षटकारांची गरज आहे आणि त्यामध्ये देखील सातत्य हवंय. तर एकही चेंडू निर्धाव चौकार येऊन चालणार नाही. षटकारच हवाय. पहिला चेंडू वेगवान. गुड लेंथ वरतून चेंडूने उसळी घेतली आहे. ब्लाइंड शॉट. बॅट फिरवली परंतु लाईन आणि लेंथ इथे बॅट चेंडूची ते पाहता आली नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर
43 वरती सिरावली आहे. 5 चेंडू आणि 37 धावींची गरज. कंपल्सरी चेस हा नियम. स्मॅश क्रिकेट क्लब. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. चेंडू हवेत, फटका फसला आणि तिथे मात्र चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. बॅटर क्रमांक 6 बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 37 धावींची गरज आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत व्यंकटेश. आता विनायक विरुद्ध व्यंकटेश नाही का? विनायक विरुद्ध व्यंकटेश. व्ही इथे देखील शरीर भेदक मारा आहे. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी इथे केली आहे. स्मॅशर 11 उरई कांचन या संघाने. अप्रतिम खेळ म्हणजे गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण अगदी उच्च दर्जाची अशी कामगिरी आहे. त्यामुळे विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन ते बसलेत. पुढचा चेंडू. गती परिवर्तन. काय गोलंदाजीची शैली आहे. 10 ते 12 पावलांचा रनअप आणि एवढ्या रनअपमध्ये चेंडूवरचं नियंत्रण. का म्हणजे वेगवान चेंडू तुम्ही या रनअपमध्ये टाकू शकता, परंतु सेम ॲक्शन सेम रनअप त्यामध्ये गती परिवर्तन यासाठी अभ्यास सराव फार महत्वाचा आहे. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बिगिट. अखूट टप्प्याचा चेंडू. 1 बाउन्स सीमारेषा पार. येईल चौकार. 4 धावा. आणि नेहमी होतच असं. एखाद्या खेळाडूची जर आपण स्तुती केली की त्याला पटकन नजर लागते. नजर लागल्यानंतर खराब कामगिरी देखील होते. धावसंख्या 4 धावेने वाढली जाते. 47 धावा झाल्यात. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि अजूनही 33 धावेंची जवळपास गरज आहे. 33 धावा बनवायच्या आहेत एका चेंडूमध्ये. इथे देखील चांगला फटका सजवलाय, परंतु तिथे जेमतेम धाव देखील इथे पूर्ण नसेल, परंतु इथे कुठल्याही प्रकारचा बाद करण्याचा प्रयत्न नाहीये. 48 धावा इथे फक्त फ्रेंड सर्कल संघाने इथे पूर्ण केल्यात. फार दूरवरतून आमच्या विनंतीला मान देऊन घोडेगाव इथून हा संघ दाखल झाला. फ्रेंड सर्कल खऱ्या अर्थाने टीमचं नाव देखील मित्रांवरतीच आहे. मित्रांचं एकत्रित येणं फ्रेंड सर्कल या संघाचं देखील विशेष करून आभार आहेत. आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने AB ट्रॉफीची जेवढी आयोजन कमिटी आहे त्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने फ्रेंड सर्कल आपलं मनपूर्वक असे आभार. त्याचबरोबर स्मॅश 11 उरई कांचन टॉप 11 मध्ये दिमाखामध्ये प्रवेश